हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मँगो लस्सी। गावावरून आमचे आंबे आले होते, कोकणातले हापूस आंबे आहे, खूप छान आणि खूप गोड आहे आंबा। तर आज ठरवलं की मँगो लस्सी बनवूया। खूप गरमी पण आहे बाहेर, तर आज मँगो लस्सी बनवूया। त्यासाठी मी दही घेतलं आहे 1 वाटी, अर्धा वाटी मी साखर घेतली आहे। त्याच्या आधी आपल्याला आंबा हा कट करून घ्यायचा आहे, कारण त्याच्या आतमध्ये कसा आहे आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी आंबा कट केला, किती छान आहे आतमध्ये। तर सुरीच्या साहाय्याने मी त्याचे बारीक बारीक पीस केले आहे आणि ते मी मिक्सरला लावणार आहे। अशा प्रकारे मी बारीक पीस केले आहेत त्याचे। हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। आपल्याला हे काढायला पण इझी होतात आणि ते मिक्सरमध्ये छान, हे बघा असं आपल्याला ते काढून पूर्ण घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दही टाकलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने दही टाकू शकता। तुम्हाला किती ग्लास बनवायचा आहे, मला 1 ग्लास बनवायचा होता पण 2 ग्लास झाले त्याचे, त्या अंदाजाने मी दही टाकलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1-2 चमचे मी साखर टाकले आहे। आंबा तर प्रचंड गोड आहे, काही टेन्शनच नाही, पण दही थोडंसं कधी कधी आंबट असू शकतं, त्याच्यासाठी मी 2 चमचे साखर टाकली आहे। तुम्ही पण तुमच्या अंदाजाने साखर टाकू शकता। नंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये छानपैकी ते बारीक करून घ्यायचं आहे। हे पाहू शकता तुम्ही किती छान लस्सी झाली आहे। आता मी डेकोरेट करण्यासाठी एकदम छोटे छोटे पीस केले आहेत आणि ते सर्वात आधी मी ग्लासमध्ये सगळ्यात आधी खाली टाकणार आहे। ते छानपैकी मी स्मॅश करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता किती मी छोटे छोटे पीस केलेत। आता ते मी चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करणार आहे। थोडी जाडसरच ठेवणार आहे की ते आपल्याला खाताना असे लागले पाहिजेत। तुम्ही पाहू शकता मी कसं केलं आहे। त्याच्यानंतर मी त्यामध्ये जी लस्सी बनवली आहे ती मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये आईस क्यूब सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकले कारण दही थंडच होतं, म्हणून मी आईस क्यूब नाही टाकले त्याच्यामध्ये। तुम्ही ॲड करू शकता। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण डेकोरेटसाठी छोटे छोटे पीस केले आहेत मँगोचे, ते आपण त्याच्यावरती टाकणार आहोत, गार्निश करणार आहोत आपण। आणि तुम्ही पाहू शकता मँगो लस्सी किती छान वाटत आहे। अशा प्रकारे तुम्ही लस्सी करू शकता। तुम्ही पाहू शकता लेयर किती छान आलेत। खाली एकदम तुम्हाला खालती दिसत आहे, वरती पण तुम्हाला मँगोचे छोटे छोटे पीसेस केले आहेत।